कसं वाटतं ना, एकदम ट्रान्सपरंट झालंय. वाव, मी काय बोलू, आय डोंट हॅव अ वर्ड्स. ऑसम. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तो आजचा हा ब्लॉग असणार आहे, सिम्पल असणार आहे. मी कुठे पण जात नाहीये, नाही कुठे काय स्पेशल असं करते. आज स्पेशली आज माझा उपवास आहे. तो उपवास आहे तर मग उपवासाचं काहीतरी बनवूया आपण. मी रेसिपी घेतली आहे. तुम्हाला माहिती असेल साबुदाण्याची पेज करतात, राईट? मग तीच मी ट्राय करणार आहे आज. आणि मग संध्याकाळी नॉर्मल खिचडी भात किंवा डाळ भात असं काहीतरी बनवून खाईन. पण सध्या तरी आता हेच करा. आधी पहिले ट्युशन्स घ्यायचे मला. ट्युशन झाले तर लाईक 9 वाजले, 9-10 झाले. 9:30 वाजता सुरू होतील ट्युशन, 11:30 वाजेपर्यंत संपतील. मग त्याच्यानंतर आपण ती रेसिपी ट्राय करणार आहे. चलो भेटूया थोड्या वेळाने. बाय. तुम्हाला ना मी आमच्या मच्छीवाल्या मावशी दाखवते. बघा, पहिले लॉक तर मावशी, कधी आलात? चहा आणू? मावशी चहा आणू? ओके. ऍक्च्युली मी त्यांना असं डायरेक्टली फेस टू फेस नाही करत, ठेवत. त्या समोरच बसतात आमच्या. खूप छान आहेत, खूप छान आहेत. त्यांच्यासाठी मी चहा करते. म्हणजे आता ती मी करतच ठेवली आहे. बघा, चहा करत ठेवली आहे बिकॉज त्यांना लागते चहा. पण ते जस्ट आता आलं तर म्हटलं की नंतर पिते, त्याच्यामुळे मग नंतरच घेतील ते चहा. ओके. सर्दी, मी बोलली ना तुम्हाला, सर्दी मला 12 महिने असते. 12 महिने सर्दी असते. असं नाही की 1 महिना असं बाबा सर्दीचं टायमिंग चालू आहे, सीझन वाईज मला सर्दी येते. ना ना ना, जरा धूळ गेली नाकात सर्दी झाली. जरा म्हणजे असं थंड खाल्ल्यानंतर मला सर्दी होत नाही. बिकॉज थंड खाल्ल्यानंतर मला असं सर्दी होत नाही. बिकॉज मी जस्ट काल हा डब्बा संपवलाय आईस्क्रीमचा, त्याच्यामुळे मला सर्दी नाही झाली. ओके. अच्छा. नवरा पण माझा बघतो व्हिडिओ, त्याच्यामुळे मला सर्दी नाही झाली. मला सर्दी धुळीमुळे झाली. किती धूळ आहे बाहेर. चला भेटूया थोड्या वेळाने. आता मी माझा चहा पिते. 15 मिनिट्स झाल्यात. मुलं तर 15 मिनिट्स कधी कधी 9:30ची वाट पण बघत आहेत, त्याच्या आधीच येतात. ओके, तर आता ट्युशन्स झालेत माझे कम्प्लीट. तो आता आपण हे करूया. काय करूया ते आपण जे बोललोय, उपवासाची गोष्ट करायची आहे तर ती करूया. त्यासाठी आपल्याला साबुदाणा घ्यायला लागतील, पाणी घ्यावं लागेल. दॅट्स इट, फिनिश. एवढंच आहे, बाकी काही नाही एक्स्ट्रा. तर शाबू तांदूळ मी म्हणते, बट त्याला साबुदाणे म्हणतात. म्हणायचं आपण, काय पण म्हणायचं, खायचंय ना. तर माझ्याकडे हे आहेत बारीकवाले. बारीकवाले चालतील. आय डोंट नो बारीकवाले चालतील की नाही चालतील, बट माझ्याकडे जाडेवाले पण आहेत. असं काही नाही आहे की बारीकवालेच फक्त माझ्याकडे आहेत, म्हणजे जाडे पण आहेत. पण आपण एक काम करूया, नो रिस्क, जाडेवालेच घेऊया. हे माझ्याकडे आहे पॅकेट. ऍक्च्युली हे डीमार्ट मधलं आहे. जाऊदे ना, ठीक आहे. तर हे वाले असे जाडसर साबुदाणे घ्यायचे. आणि ना आता मला पहिलं त्याच्या आधी ह्याच्यामध्ये पाणी भरून घेऊया. एवढं पाणी भरलंय, एवढं इथपर्यंत पाणी भरून घेतलंय. ओके, ते आता आपण इथे बॉईल करायला ठेवू. तोपर्यंत आपण इथे जे साबुदाणे आहेत, आता मी अर्धा कप घेतलाय ना, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त घेतलाय. तर मग इथे आपण ही अर्धी वाटी आपण साबुदाणे घ्यायचे.
ओके, ही अर्धी वाटी आपण साबुदाणे घेतले आणि ते आता आपण भाजायचे. आता हे का भाजतात ते मला माहिती नाहीये, बिकॉज तर मी आई बोलली मला की ते भाजायचे असतात, मग मी भाजले. 3 दिवस मी हलवत राहायचं त्याला, बिकॉज जर एकाच ह्याच्यावर ठेवलात तर मग ते जळून जाणार, मग सगळेच इक्वली नाही भाजले जाणार. ओके, ओके, ते आता बऱ्यापैकी भाजलेत. मी हा बाउल घेतला आणि या बाउलमध्ये पाणी घेतले ते धुण्यासाठी. आपण आता याच्यामध्ये टाकूया. आता हे जे काय असं झालंय ते आपण स्लोली याच्यामध्ये टाकायचं. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढे हवं तेवढं आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायचं, जसं आपल्याला गोड लागतं तसं. तुम्हाला माहिती मी जास्त गोड नाही खात, बिकॉज आय एम ऑन माय डाएट. सो फक्त 4 चम्मच साखर, फक्त 4 चम्मच साखर. ओके, आणि मग झालं. थोडस चवीपुरतं मीठ टाकूया आपण. चवीपुरतं नाही, थोडस नावापुरतं, लाईक असं चिमटीभर. मग त्याला थोडस स्टर करूया. स्टरिंग. ऍक्च्युली ना मला हे खूप आवडते, खूप म्हणजे मी लहानपणापासून ही पेज ना जेव्हा आई करायची ना तेव्हा सगळ्यात म्हणजे ती मला ती खूप आवडते. मग थोडीशी आता आपण असं बॉईल करत ठेवूया तिला. ती अशी ना ट्रान्सपरंट झाली पाहिजे, पूर्ण दिसलीच नाही पाहिजे आतमध्ये, अशी झाली पाहिजे. गाइस लुक ॲट दिस. हे बघ, हे असं एवढं छान दिसतंय ना. आता ना हे जे असे दिसतात ना एक एक साबुदाणा, ते ना असे ट्रान्सपरंट होणार ना, मग ते दिसणारच नाही. काय काय झालेलं पण आहेत ट्रान्सपरंट. हे बघ, दिसतात. डोंट नो तुम्हाला दिसतात की नाही, पण हे पण होतील ट्रान्सपरंट हळूहळू. आता ह्याच्यामध्ये साखर वगैरे गेली आहे तर ते आता होणार, हळूहळू होणार ट्रान्सपरंट. सो लेट्स सी. ऍक्च्युली मी पण हे फर्स्ट टाइम करते, म्हणजे आईच करत होती ना आधी, लग्नाच्या आधी तर सगळं आईच करते ना, मी कुठे करणार. आय डोंट हॅव दॅट मच टाइम टू डू. सॉरी, माझे खूप वेळ होता, खूप म्हणजे खूप. मी वेळलीच बसायची घरी, तरी पण मला काही गोष्टी अजून पण माहिती नाही आहेत. असं नका बोलू की मला काहीच माहिती नाहीये, मला माहिती आहे. मी आता दही मागवते, मला दही पाहिजे त्याच्याबरोबर नाही. हाँ ये कर लो पहले. भाई दही ला के दोगे? एक पैकेट 20 वाला. म्हणजे मला जायला लागत नाही ना दुकानात, मी नाही जात. मी असं भाईला सांगणार, भाई आणून देणार. मच्छीला जावं लागत नाही, मला दळायलाही जावं लागत नाही. टचवूड, माझे खूप सारे असे फॅसिलिटीज आहेत. मला काही ऑर्डर करायचं, काही मला हवं असेल तर मग ते मी झेप्टो करते, आणि सेकंड म्हणजे डीमार्ट करते जर ग्रॉसरी झाली असेल. बट ग्रॉसरीचं पण शॉप आहे साईडला, जिथे मी आता बोलले दही आणायला जाणार, तो ग्रॉसरीवालाच आहे, त्याच्याकडे सगळं मिळतं. बट मी त्याच्याकडनं घेत नाही घ्यायचं मला, म्हणून नाही.
डीमार्टलाच जाते, 2,000च्या वस्तू घ्यायच्या असतात, 5,000 रुपये खर्च करून येते. हा, कारण का ते आवडतं मला. इथे इथे कसं, इथे 2,000च्याच फक्त वस्तू घ्यायला लागतील ना, मग ते एक्स्ट्रा वस्तू मी कशा घेणार, त्यामुळे मी ते नाही घेत, म्हणून मी तिथे जात नाही. बहुत पैसा है अपने पास. तुम्ही बघू शकता ते पूर्ण ट्रान्सपरंट झालंय. सी दिस इज लाईक, आता ट्रान्सपरंट झालंय. तर ह्याच्यामध्ये ना दूध टाकूया आपण. ह्याच्यामध्ये दूध टाकायचं असतं आणि मग आपण थोडंसं ह्याच्यामध्ये दूध टाकू, म्हणजे कसं त्याला टेस्ट चांगली आहे, राईट. लुक दिस. कसं वाटतं ना, एकदम ट्रान्सपरंट झालंय. वाव, सो एक्सायटेड टू इट इट. ठेवूया. हा बाउल घेतलाय, ह्या बाउलमध्ये आता आपण सर्व करूया. थोडंसं गरम होऊ दे. ओके, मी टेस्ट करून सांगते तुम्हाला की हे कसं झालं. बट मला माहिती आहे खूप छान झालंय, फक्त हे थोडं गरम आहे. मस्त, खूप छान आहे ॲक्च्युली, खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करा. पण साखर तुमच्या प्रमाणे टाका. मी थोडी कमी टाकली आहे, म्हणजे ॲक्च्युली मी 4 चमचे तर टाकली आहे, बट ती 4 चमचे टाकून सुद्धा ती साखर एवढी लागत नाही आहे मला, म्हणजे मला थोडंसं जास्त टाकायला पाहिजे होती. बट ठीक आहे, मी तर कमीच खाते सध्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच काहीतरी अतरंगी एकदम अशा एकदम वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला दाखवेन मी माझ्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून सांगा कसं वाटलं. आणि हे नक्की ट्राय करा, बिकॉज इट्स व्हेरी व्हेरी नाईस. म्हणजे हर टाईम आपल्याला तेच करायची गरज नाही ना. साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, ते साबुदाण्याचे वडे, तर त्यापेक्षा थोडंसं तर इकडे जा, इकडे. ह्याला खीर पण म्हणतात ॲक्च्युली, बिकॉज आता त्याच्यामध्ये दूध टाकलं तर मग ही खीर पण झाली. हां, ही खीरच झाली ॲक्च्युली. म्हणजे आता हे ना नॉर्मल तरीका आहे बनवायचा. आता यूट्यूबमध्ये तुम्ही जर बाकीचे व्हिडिओज जर बघितले त्याच्यामध्ये तर लोक खूप सारे स्टेप्स सांगतात, काय काजू वगैरे टाका, हे होते. आय डोंट लाईक दॅट. ही साधी सोपी गावची पद्धत आहे. चलो, बाय.